विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी आता वेकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मिश्किल प्रतिप्रश्न. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य. विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार. ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवार यांचाही होकार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. तर बिलाबाबत सामूहिक निर्णय घेऊ. राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवार एनडीएमध्ये येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मात्र तरीही तसं झाल्यास जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल. मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले. पुढील 4 दिवस पुण्यात हलक्या पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरण राहणार. वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची हत्या. 12 वर्षीय मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती. आई वडील घरी परतल्यानंतर बाब उघडकीस. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. एसटी महामंडळाची 10% हंगामी भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम राहणार. परिवहन विभागाच्या बैठकीत कालावधी वाढवण्याचा निर्णय. इंधनाच्या वाढत्या किमतींचा प्रवाशांना फटका. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.